दरम्यान इलेक्ट्रिक बस खरेदीचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करताना आमदार विकास ठाकरे यांनी नागपूर मनपाच्या प्रशासकांवर मोठे आरोप केले आहेत। बस खरेदीच्या निविदा प्रक्रियेत अनेक कंपन्यांना सहभागी व्हायचंय, त्याचा महापालिकेला मोठा फायदा देखील होऊ शकतो। मात्र मनपाचे प्रशासक एकाच कंपनीला फायदा करून देण्यात गुंतले आहेत, तर सध्याची निविदा प्रक्रिया रद्द करण्याची देखील ठाकरे यांनी मागणी केली। नागपूर महानगरपालिकेची नियोजन शून्यता आणि अनियमिततेमुळे दरवर्षी 144 कोटी रुपयाचा शहर बस सेवेत घाटा आहे आणि आता एव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला नागपूर मनपाद्वारे 250 नवीन इलेक्ट्रिकल बस खरेदीसाठी 313 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट देण्याचा निर्णय झालेला आहे। ऐन लोकसभा निवडणूक 2004 ची आचारसंहिता लागू झाली असताना प्रशासकाने हा निर्णय घेतला असून सिंगल बिडर असताना देखील टेंडर प्रक्रियेला मुदतवाढ देऊन फायनान्शियल बीड उघडली आहे। विशेष शहर बस सेवेत दरवर्षी सेवा दरात वाढ करण्याची कुठलीही तरतूद आवश्यक नसताना कंपनीच्या लाभासाठी दरवर्षी दरवाढीची तरतूद या टेंडरमध्ये केली गेली आहे। या टेंडर प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी बस उत्पादन क्षेत्रातील नामांकित 4 ते 5 कंपन्या इच्छुक आहेत। ही प्रक्रिया पुन्हा राबविल्यास नागपूर महानगरपालिकेला कोट्यवधी रुपयाचा फायदा होण्याची शक्यता आहे, तरी फक्त एकाच कंपनीसाठी प्रशासकाचे प्रयत्न आहेत। त्यामुळे ही टेंडर प्रक्रिया तत्काळ रद्द करण्यात यावी अशी या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी शासनाकडे मागणी करत आहे।